फुटकळ संघटनेच्या तक्रारीवरून जिल्ह्यातील दूध संस्थांची तपासणी केली जात आहे। किरकोळ त्रुटीवरून दूध संस्थांना नोटीस पाठवणं, कारवाईचा बडगा उगारणं हे थांबलं पाहिजे। अशा कारवाईमुळे दूध संस्था सभासदांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होत आहे। यासाठी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळानं दुग्ध विभाग सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे यांची भेट घेतली। जिल्ह्यातील दूध संस्था अडचणीत असताना सुद्धा सभासदांचं हित संस्था जपत आली आहे, पण फुटकळ संघटनांच्या तक्रारीवरून होत असलेल्या कारवाईमुळे दूध संस्था बदनाम होत असल्याचं शिष्टमंडळानं सांगितलं। संस्थेच्या कामकाजात काही त्रुटी असतील तर जरूर सांगाव्यात, त्या दुरुस्त करू, परंतु जाणीवपूर्वक होणारी कारवाई थांबली पाहिजे अशी मागणी शिष्टमंडळानं केली आहे। सहनिबंधक आणि वजनमापक कार्यालय यांना संस्था तपासणीचे अधिकार आहेत, परंतु तपासणीवेळी इतर कुठल्याही संघटनेच्या पदाधिकाऱ्याला प्रवेश दिला जाणार नाही असा इशारा यावेळी शिष्टमंडळानं दिलाय। संघटनेला कोणत्याही प्रकारचा याचा अधिकार नाही। आपले गोकुळचा अधिकारी असतील, एआर ऑफिस असेल किंवा वजन कार्ड ऑफिस असेल, याने आमच्या संस्थेमध्ये याला कोणतीही हरकत असणार नाही। त्याने यावर त्यांना आम्हाला सहकार्य करावं, आम्ही त्यांना सहकार्य करू। परंतु कोणीतरी एखादी विशिष्ट उद्देशाने जर येत असेल तर त्याला नक्कीच पायबंद केला जाईल आणि त्याच पद्धतीने त्याला उत्तर दिलेलं आहे, कुठल्याही संस्थेत त्याला प्रवेश करू देणार नाही। या शिष्टमंडळात कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष शामराव पाटील, विश्वास पाटील, सुरेश जाधव यांच्यासह संघटनेचे सदस्य यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते।